नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे खूपच चविष्ट भरलेलं कारलं. अगदी सोपी पद्धत, घरगुती मसाले आणि अजिबात कडू नाही. चला तर मग सुरुवात करूया. भरलेल्या कारल्यासाठी आपल्याला लागतील 6 छोटी कारली, थोडेसे शेंगदाणे, 4-5 काश्मीरी मिरच्या, 3 तिखट मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या, बारीक चिरलेला कांदा, थोडी कोथिंबीर, जिरं पावडर, धने पावडर, तीळ, साखर, मिरची पावडर. पहिल्यांदा पॅनमध्ये शेंगदाणे घाला आणि मंद आचेवर छान हलकेसे भाजून घ्या. शेंगदाणे हलकेसे भाजले की ते एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवा. त्याच पॅनमध्ये काश्मीरी मिरच्या आणि तिखट मिरच्या घालून थोडंसं परतून घ्या. आता लसूण घाला आणि थोडं परतून घ्या. हे त्याच प्लेटमध्ये काढून ठेवा. आता ही छोटीशी कारली घ्या, मध्ये हलकीशी चीर द्या आणि आतल्या बिया अलगद काढून टाका. बिया काढताना चमच्याच्या मागच्या बाजूने हलके फिरवलं की त्या एकदम सहज निघतात. कारली उकळायला ठेवा आणि त्यात थोडीशी चिंच टाका. चवीनुसार मीठ घाला आणि थोडीशी हळद घालू. मिक्सरमध्ये काश्मीरी मिरच्या, तिखट मिरच्या, लसूण घालून वाटून घेऊ. आता शेंगदाणे, मीठ घालून परत एकदा वाटू. हे सर्व एका प्लेटमध्ये काढून ठेवा. त्याच प्लेटमध्ये बारीक चिरलेला कांदा टाका, थोडीशी कोथिंबीर टाका, 1 चमचा जिरा पावडर टाका, 1 चमचा धने पावडर टाका, थोडेसे तीळ घाला, थोडीशी साखर आणि 1 चमचा मिरची पावडर घाला आणि चवीनुसार मीठ घाला. सगळी सामग्री नीट एकत्र करा जेणेकरून सर्व फ्लेवर्स एकजीव होतील. थोडंसं तेल घालून मसाला हलक्या हाताने छान मिक्स करा. कारली नीट उकळली आहे. कारली आता एक बाउल मध्ये काढून घ्या. प्रत्येक कारल्याला मसाल्याचा थर भरा जेणेकरून त्याचा स्वाद आतून चमकेल. पॅन मध्ये 2 चमचे तेल टाका आणि गरम होऊ द्या. थोडी राई आणि कढीपत्ता टाका. त्यानंतर कारले पॅन मध्ये घाला.
आता उरलेला मसाला या कारल्यावर घाला. आणि थोडं पाणी घाला. आता झाकण ठेवून कारलं नीट शिजू द्या, अगदी स्वाद तयार होईपर्यंत. आता आपले कारले खायला तयार आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.